हवं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मनीषाताई कायंदे। सभापती महोदय, नियम 260 अन्वये जो प्रस्ताव आहे मुंबई MMRDA आणि PMRDA याचं समर्थन आणि त्याच्यातल्या काही समस्या या बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभे आहे। खरं तर विषय यामध्ये सिडको, म्हाडा, आयकॉनिक शहरं, स्मार्ट सिटी असे सगळे विषय बरेच आहेत। खरं तर 2007 नंतर खऱ्या अर्थाने मुंबईच्या घरांच्या समस्याबाबत कोणी जर का गांभीर्याने विचार केला असेल तर तो माननीय एकनाथजी शिंदे यांनी केला आहे। आणि म्हणूनच माझे घर माझा अधिकार गृहनिर्माण धोरण 2025 हे आपल्या सरकारने आणले आणि ते स्वागतार्ह आहे। कारण इतकी वर्ष जे चाळींमध्ये खितपत पडलेली लोक, ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडलेली लोक यांना न्याय मागण्याचा कुठेतरी मार्ग मोकळा झाला। कारण वर्षानुवर्ष लोक मोडकळीस आलेल्या चाळीत लात आहेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। त्याच्यानंतर आपण कायदा आणला की म्हाडानी या सगळ्या इमारतींचं जर मालक करत नसेल तर म्हाडानी त्या कराव्या, परत ते मालक कोर्टात गेलेत, याची चर्चा देखील या सभागृहात झाली। परंतु आपण जेव्हा एखादं शहराबाबत बोलतो, मग ते मुंबई असेल किंवा MMR रिजन, आता MMR रिजन तर थेट अलिबागपर्यंत गेलेला आहे आणि या ठिकाणी पालघरपर्यंत पोचलेला आहे। आता पहिली मुंबई, दुसरी, तिसरी, चौथी मुंबई याबाबत आपण बोलतोय। परंतु मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करतोय। आपण केबल स्टेट ब्रिजेस बांधतोय, आपण फ्लायओव्हर्स बांधतोय, अनेक उन्नत मार्ग बांधतोय। सगळं काही खरंच कनेक्टिव्हिटी आपण म्हटलं तर मुंबईची ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी, मुंबई ते रायगड, मुंबई ते अशा आपण 25-30 मिनिटात आता रायगडपर्यंत पोहोचतोय मुंबईमधून। हे सगळं होत असताना काही मूलभूत प्रश्न जे आहेत ते तिथल्या तिथेच जिथल्या तिथे आहेत। आणि ते म्हणजे जसं मगाशी सुनील शिंदे साहेब म्हणाले ती अगदी फॅक्ट आहे की आपण मिल कामगारांना घरं देतोय, परंतु ते खरेच राहत आहेत का तिथे? कारण त्याच्यामध्ये अट जी पहिले 10 वर्षाची होती ती 5 वर्षाची केली आहे। ते घरं विकून निघून जात आहेत आणि हे आपण रोखू शकणार आहोत का? पोलिसांच्या घरांसाठी आज नितांत आवश्यकता आहे। आज मुंबईमध्ये काम करणारा पोलीस कल्याणहून येतोय, डोंबिवलीहून येतोय, थेट टिटवाळ्याहून येतोय। आणि हे असं असताना खरंच आपल्या पोलीस बांधवांसाठी आपण उत्तम प्रकारे घरं मुंबईमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे। ज्येष्ठ नागरिक असतील, नोकरदार महिलांना मुंबईत घर मिळणं अत्यंत कठीण झालेलं आहे। कारण एखादी सिंगल महिला असेल, आत्ता नोकरी लागली असेल, तिला पटकन कोणी रेंटलवर पण घरं देत नाही। आणि म्हणून रेंटल घरं आपल्याला निर्माण करता येतील का? विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरांमधून इकडे तिकडे जात असतात, त्यांना कुठे राहायला मिळेल का? आणि विद्यार्थ्यांना पटकन कोणी घर देत नाही। आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं आपलं हे जे धोरण आहे यामध्ये की 35 लाख घरे याचं उद्दिष्ट आपलं आहे, परवडणारी घरं आपले आहेत। परंतु एकीकडे हे सगळं खरोखरच सरकारची मानसिकता आहे, सरकार अत्यंत प्रामाणिकपणे हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु त्याचबरोबरीने रस्ते, आता आपण सगळेच जण परदेशात फिरतो, तिकडे डांबराचे रस्ते आहेत, तिकडे तेवढाच मोठा पाऊस पडतो। आपल्या इथे काही रस्ते जे डांबरांचे आहेत ते अनेक वर्ष चांगले आहेत। सिमेंटच्या रस्ते खराब होत नाही लवकर हे मान्य आहे, परंतु तापमान वाढीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आज 47-48 आपण फक्त विदर्भातल्या गोष्टी करत होतो, आता मुंबईसारख्या आणि MMR रिजनमध्ये आता सगळीकडे आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतोय। त्यांनी तापमान वाढतं आहे, त्यांनी टायर्स, ज्या गाडीचे टायर्स आहेत त्याची अत्यंत दुरावस्था होते, काही वेळा टायर्स बस्ट होतात आहे। म्हणून खरोखर म्हणजे जी टेक्नॉलॉजी आता आपण अगदी बाजूच्या काही राज्यांमध्ये पाहिलं तर तिकडे डांबराचे रस्ते ते का खराब होत नाही? म्हणून याच्यावर एक चांगला तज्ज्ञांची समिती बसवून डांबराचे रस्ते कसे चांगले उत्कृष्ट होतील याचा आपण विचार केला पाहिजे। सरसकट केवळ सिमेंटचे रस्ते करणं हे कितपत योग्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे। आपण बिल्डिंग्स वाढत आहेत, तशा इमारती वाढत आहेत, मोठमोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स त्याच्या आपण जाहिराती पाहतोय की त्याचं नाव लिहिलं असतं फॉरेस्ट एव्हेन्यू, पण तुम्ही झाडं तोडून तुम्ही कॉन्क्रीट जंगल उभा करतायत। परंतु प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला तिकडे त्यांनी झाडं लावणं हे कंपल्सरी केलं पाहिजे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा 2005 मध्ये आपण पास केलेला आहे
किती सोसायट्या नक्की रेन वॉटर हार्वेस्टिंग करतायत? ओसी देताना जे काय 25-30 अटी असतात त्याच्यात टिक मार्क करताना चांगलं वाटतंय, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, सोलर आहे, ग्रे वॉटर ट्रीटमेंट आहे, पण ते कोणी करतंय का हे पाहण्यासाठी कोणी आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो कचऱ्याचा. आज तुम्ही कुठेही जा, आज अलिबाग, नायगाव, चौल यासारख्या ठिकाणी कुठेही कचऱ्याचं नियोजन नाही. कुठल्या गावात कचरा वर्गीकरण नाही, घंटागाड्या फिरत नाही. या मूलभूत समस्या ज्या आहेत त्या तिथल्या तिथे आहेत आणि त्यामुळे याच्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिले पाहिजे. सभापती महोदय, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई शहरामध्ये आणि सगळीकडे पदपथ, फुटपाथचं काही स्टँडर्डायझेशन नाही आहे. फुटपाथची उंची किती असावी, फुटपाथमध्ये स्टॉल्स रोज उठून एक, आत्ताच मी ज्या फाळके रोडला राहते तिथे काल एक स्टॉल नव्हता, आज रस्त्यावर एक स्टॉल उभा राहिला आहे. हा कसा, कोणी परमिशन दिली? त्यामुळे फुटपाथची अवस्था अत्यंत वाईट आहे. ईज ऑफ वॉकिंग ऑन द फुटपाथ आपण बोलतो, पण ह्याच्यामध्ये काही होत नाही आहे. आणि यामुळे आज जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना घराबाहेर पडताना इतका त्रास होतोय, ट्रॅफिकच्या समस्या आहे, फुटपाथवर चालताच येत नाही. ही समस्या अतिशय मोठी सगळ्या शहरांमध्ये. आज MMRDAने अलिबागमध्ये काम केलंय, गटारं अशी विचित्र करून ठेवली आहे की गाडीचं चाक त्या गटारांमध्ये जाईल. अशा अनेक ठिकाणी MMRDAने जे कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत ते ओपन गटार केले आहेत. आता आपण क्लोज गटारांचे बोलतोय, पण इकडे गटारं इतकी वाईट पद्धतीने बांधून ठेवली आहे की नक्की तिथे कोणी पडल्याशिवाय राहणार नाही. एक अत्यंत गंभीर विषय चं लक्ष मंत्री महोदयांकडे बोरी कंपाऊंड राम मंदिर गोरेगाव इथे MMRDAच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. खुलेआम जमीन आहे MMRDAची. तिकडे एक माणूस आहे, त्याच्या नावाने खरं तर पोलीस स्टेशन पण मध्ये कंप्लेंट झालेली आहे. आणि राम मंदिर गोरेगाव असा विषय, बोरी कंपाऊंड इथे शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेले आहेत. शबीर शेख मेमन असं या माणसाचं नाव आहे आणि त्याला नोटीस पाठवतात, तो जातो, परत तिकडे अतिक्रमण करतोय. अनेक लोकांना तिकडे आधार कार्ड मिळालेले आहेत, वोटिंग कार्ड मिळालेले आहेत. म्हणजे शासकीय जमिनीवर अगदी सर्रासपणे अतिक्रमण केलेलं आहे. मंत्री महोदय, हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे MMRDA, BMC, महसूल विभाग, पोलीस या सगळ्यांची एक संयुक्त चौकशी यामार्फत मी आपल्याकडे मागत आहे. आज सहकार मंत्री इकडे बसलेले आहेत. हा शेवटचा मुद्दा सभापती महोदय मी घेते. एक धीरज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे देवनारमध्ये, याची उपनिबंधकाकडे चौकशी चालू आहे. ॲडमिनिस्ट्रेटर बसवत आहेत, इतका अनागोंदी आहे. जे अनऑथराइज मेंबर आहेत ते तिकडे वोटिंगला घेत आहेत. याच्याकडे स्वतः मी पाठपुरावा केला आहे, परंतु ते सपकाळे नावाचे उपनिबंधक आहे, कोकण भवानी ते बसतात. स्वतः मी तिकडे मीटिंग घेतली, परंतु ते लक्ष द्यायला तयार नाही. फक्त ते आमदार आले म्हणून चांगलं बोलतात, पण पुढे ॲक्शन काही घेत नाही. आणि अशा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधले पण इतके प्रकार चालू आहेत, इतकी भांडणं चालू आहे आणि नवीन काहीतरी नियम येणार आहेत, परंतु जी मॅनेजिंग कमिटी आहे त्याचे अधिकार नेमके काय आहेत आणि हे उपनिबंधक कमी पडत आहेत, ॲडमिनिस्ट्रेटर कमी पडत आहेत, काही वेळा ॲडमिनिस्ट्रेटरच मॅनेज होत आहेत. त्यामुळे अशा गंभीर समस्या या ठिकाणी आहेत. मला आपण बोलण्याची वेळ दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसाद लाड. सभापती महोदय धन्यवाद. सभापती महोदय, खरं तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे मुंबई. देशातील सर्वाधिक कर महसूल